नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधी क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. आज क्रिमिनॉलॉजीच्या या लेक्चर सिरीजमध्ये आपण डिस्कस करूया इकॉलॉजिकल स्कूल ऑफ क्रिमिनॉलॉजी म्हणजेच परिस्थितिकीय सिद्धांत. वेलकम टू गंगा एज्युकेशन. आपण कधी विचार केला आहे का की एक आजारी समाज गुन्हेगारांना जन्म देतो, म्हणजेच चुकीची सामाजिक परिस्थिती एखाद्या नॉर्मल माणसाला गुन्हा करायला प्रवृत्त करू शकते का? आजच्या या सेशनमध्ये आपण इकॉलॉजिकल स्कूल ऑफ क्रिमिनॉलॉजी म्हणजेच गुन्हेगारी शास्त्राचा परिस्थितिकीय सिद्धांत समजून घेणार आहोत. हा सिद्धांत गुन्हेगारी कशी आणि का वाढते याचा एकदम प्रॅक्टिकल आणि वेगळा दृष्टिकोन समोर ठेवतो. फटाफट पाहूया आजच्या अभ्यासाची रूपरेषा. 1. इकॉलॉजिकल क्रिमिनॉलॉजी म्हणजे काय? 2. मुख्य तत्वे आणि संकल्पना. 3. गुन्ह्याची मूळ कारणे. 4. उदाहरणे आणि विचारवंत. 5. सिद्धांतावरील टीका. आणि शेवटी याचा प्रभाव आणि वारसा. ही ब्लूप्रिंट एक्झाम प्रिपरेशनच्या दृष्टिकोनाने खूप महत्त्वाची आहे. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून. व्हॉट इज इकॉलॉजिकल क्रिमिनॉलॉजी? कोणतीही नवीन कन्सेप्ट शिकायची असेल तर त्याची हिस्ट्री समजून घेणं गरजेचं आहे. 19व्या शतकाच्या सुरुवातीला युरोपमध्ये अर्बनायझेशन आणि इंडस्ट्रियलायझेशन म्हणजेच औद्योगिकीकरण खूप जोराने सुरू झाले. लोक गावातून शहरांकडे रोजगारासाठी येऊ लागले. कारखाने वाढले, पण त्यासोबतच लोकांची गर्दी, झोपडपट्ट्या आणि गरिबीही वाढली. सोसायटीची रचना अचानक बदलू लागली आणि याच बदलातून हा नवीन सिद्धांत उदयास आला. पण इथे इकॉलॉजी हा शब्द का वापरला आहे? इकॉलॉजी म्हणजे सजीव आणि त्यांच्या फिजिकल आणि सोशल एन्व्हायरमेंटचा सायंटिफिक अभ्यास. अर्ली क्रिमिनॉलॉजिस्टनी बायोलॉजीचा हा कॉन्सेप्ट डायरेक्टली ह्यूमन बिहेवियरला लागू केला. त्यांचं असं म्हणणं होतं की माणसाच्या आजूबाजूचा परिसर, त्याची सामाजिक परिस्थिती त्याच्या वर्तनावर डायरेक्ट प्रभाव टाकते. आता वळत्या दुसऱ्या भागाकडे, कोर बिलीफ्स अँड कॉन्सेप्ट्स. हा या संपूर्ण सिद्धांताचा बेस आहे. गुन्हा हा केवळ व्यक्तीच्या इच्छेवर किंवा अनुवंशिकतेवर अवलंबून नसतो, तर तो सोशल आणि फिजिकल एन्व्हायरमेंटमधून आकार घेतो. त्या काळी असे म्हटले जायचे की काही लोक लिटरली बॉर्न क्रिमिनल्स असतात, पण ह्या थिअरीने हा विचार पूर्णपणे रिजेक्ट केला. त्यांनी प्रूव्ह केलं की गर्दी, गरिबी किंवा इनइक्वॅलिटी असलेल्या समाजात राहणारी व्यक्ती ही सुरक्षित परिसरात राहणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत क्राईमकडे लवकर अट्रॅक्ट होते. तिसरा भाग आहे रूट कॉजेस ऑफ क्राईम. म्हणजेच परिस्थिती गुन्हा घडवते हे तर क्लिअर झाले, पण ते स्पेसिफिक फॅक्टर्स कोणते आहेत जे माणसाला बेकायदेशीर कृत्य करायला भाग पाडतात? लेट्स ब्रेक इट डाऊन. पॉवर्टी आणि बेरोजगारी, हाय पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणजेच ओव्हरक्राउडिंग, इकॉनॉमिक इनइक्वॉलिटी, इलिटरसी आणि अल्कोहोलिझम सारखे सोशल प्रॉब्लेम्स. जेव्हा एकाच छोट्या जागेत खूप लोक राहतात तेव्हा रिसोर्सेससाठी स्पर्धा होते, त्यातून संघर्ष निर्माण होतो. पोटासाठी आणि जगण्यासाठी लोक चोरी किंवा इतर बेकायदेशीर मार्गांवर वळतात. इट्स सिम्पली अबाउट सर्व्हायव्हल. पुढचा भाग पाहूया, एक्झाम्पल्स अँड थिंकर्स. हे इझिली समजण्यासाठी एक रिअल लाईफ एक्झाम्पल पाहूया. समजा एखाद्या ठिकाणी अन्नाची कमतरता आहे, दुष्काळ आहे. अशा वेळी काय होते? वेल्दी लोक आपल्या ग्रीड म्हणजेच हावपोटी अन्न साठवून ठेवतात, होर्डिंग करतात, आणि दुसरीकडे पुअर लोक आपल्या बेसिक गरजेपोटी आणि डेस्परेशनमधून लुटालूट करतात. म्हणजेच इकॉनॉमिक इनइक्वॉलिटीमुळे सोसायटीमध्ये दोन्ही बाजूंनी क्राईम वाढतो. हे एक्झाम्पल परफेक्ट प्रूफ करते की कशी परिस्थिती गुन्ह्याला चालना देते. हे कॉन्सेप्ट्स मांडणारे मुख्य स्कॉलर्स कोण होते? गॅब्रियल टार्डे, ज्यांनी इमिटेशनवर भर दिला. त्यांच्याशिवाय कोलाजनी, तुराती, हेनरी मेह्यू आणि लाकासॅक्स सारखे विचारवंत. एक्झाममध्ये उत्तर लिहिताना या नावांचा उल्लेख नक्की करा. याने तुमच्या आन्सरला एक अकॅडमिक वेट मिळते. या सर्वांनी आपल्या अभ्यासासाठी प्रॉपर स्टॅटिस्टिक्स, सर्वेज आणि सोशल ऑब्झर्वेशनचा वापर केला होता. आता पाहूया क्रिटिसिझम्स ऑफ द थिअरी. कोणतीही थिअरी परफेक्ट नसते, राईट? एक चांगला एक्झाम आन्सर तेव्हाच कंप्लीट होते जेव्हा आपण त्याच्या त्रुटीसुद्धा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने एक्सप्लेन करतो. फर्स्ट, हा सिद्धांत युनिव्हर्सली ॲप्लिकेबल नाही. युरोपची परिस्थिती आणि इंडिया किंवा आफ्रिकाची परिस्थिती खूप वेगळी आहे. सेकंड, यांनी वापरलेली स्टॅटिस्टिक्स अनेकदा आउटडेटेड असायची. थर्ड, यांनी सायकोलॉजिकल आणि पॉलिटिकल फॅक्टर्सकडे पूर्ण दुर्लक्ष केला. आणि फोर्थ आणि सर्वात महत्त्वाची टीका, हा सिद्धांत सांगतो की गुन्हा कुठे होतो, पण एकाच वस्तूतली प्रत्येक व्यक्ती गुन्हेगार का होत नाही याचा एक्झॅक्ट उत्तर हा सिद्धांत देऊ शकत नाही. 6 आणि शेवटचा भाग, लेगसी अँड फायनल इम्पॅक्ट. काही फ्लॉज असूनही या सिद्धांताचा क्रिमिनॉलॉजीवर ह्यूज इम्पॅक्ट आहे.
सोशियोलॉजिकल क्रिमिनॉलॉजीकडे टाकलेले हे पहिले आणि अतिशय महत्त्वाचे पाऊल होते. इंडिव्हिज्युअलिस्टिक अप्रोचकडून कम्युनिटी बेस्ड अप्रोचकडे हा एक रिअल गेम चेंजर शिफ्ट होता. याच फाउंडेशनवर पुढे चिकागो स्कूलची स्थापना झाली, ज्यातून सोशल डिसऑर्गनायझेशन थिअरी उदयास आली. या संपूर्ण थिअरीचं कन्क्लुजन या एका स्टेटमेंटमध्ये आहे, जिथे समाज आजारी आहे तिथे गुन्हेगारी वाढते. जसे सुपीक जमिनीवर रोपटे चांगली वाढतात, तसंच अस्वस्थ पर्यावरणात गुन्हेगारी फोफावते. हे प्लांट अँड सॉइल ॲनालॉजी एक्झामसाठी ॲब्सोल्युटली क्रुशियल आहे. हा एक मास्टर स्ट्रोक आहे जो लक्षात ठेवाच. जाता जाता एक प्रश्न, ज्यावर आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. फक्त फिजिकल एन्व्हायरमेंटच क्राईमसाठी जबाबदार आहे, की इंडिव्हिज्युअल माइंडची भूमिका त्याहूनही डीपर आहे? यावर नक्की विचार करा, कारण हा प्रश्नच पुढच्या थेअरीजचा पाया आहे. तर हे होते इकॉलॉजिकल स्कूल ऑफ क्रिमिनॉलॉजीचं विश्लेषण. हे आहे गंगा एड्युकेशन. पुन्हा भेटूया एका नव्या टॉपिकसोबत. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.